मोना स्टोरी चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की युवराजला म्हणजेच पुरोहित कंपनीला अवॉर्ड आज भेटतो की नाही. तर चला वेळ न घालवता आपण स्टोरीला सुरुवात करूयात. द कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, प्रेम लग्नानंतरचे भाग 8. आता काही क्षणात बेस्ट बिझनेसमनचा अवॉर्ड अनाऊन्स होणार होता. युवराज कमालीचा अस्वस्थ झाला होता. का नाही होणार? त्याने दिवस रात्र मेहनत केली होती. प्रिया त्याच्या बाजूला बसली होती. तिला त्याची अस्वस्थता समजत होती. तिने आपला हात, कोमल आणि नाजूक हात त्याच्या हातावरून फिरवला. तसा तो थोडा रिलॅक्स झाला. माहीत नाही काय होतं तिच्या स्पर्शात. एक वेगळीच जादू होती जे त्याच्या मनाला थंडावा देऊन गेली. मग दोघांनी समोर लक्ष केंद्रित केलं. कधीच नाही. ह्या वर्षी डाय झालेला आहे. हे खरंच खूप अविश्वसनीयच आहे. हे डाय झालेला आहे बी सरोदे ग्रुप ऑफ कंपनीज आणि पुरोहित ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये. बी या दोन्ही कंपनीच्या सीईओंना इथे येण्याची विनंती करतो, अँकर म्हणाला. युवराज आणि त्याच्या फॅमिलीला विश्वासच बसत नव्हता. सगळे खूप खुश होते. आजोबांच्या डोळ्यात आज आनंद आणि अभिमान दोन्हीही स्पष्ट दिसत होते. त्यांनी युवराजला स्टेजवर अवॉर्ड घेण्यासाठी पाठवलं. तो अवॉर्ड घेऊन त्यांच्या जागेवरती येऊन बसला. सरोदे ग्रुप ऑफ कंपनीकडून रीटा अवॉर्ड स्वीकारण्यासाठी वरती आली. तिला पाहून सगळ्यांना वाटलं की तीच सरोदे ग्रुप ऑफ कंपनीची सीईओ आहे. अर्थात सगळ्यांना सरोदे ग्रुप ऑफ कंपनीच्या ऑनरला कधीच पाहिलं नव्हतं. तिचं फक्त नावच माहीत होतं सगळ्यांना. धन्यवाद मिस प्रिया, या बिझनेस अवॉर्ड शोला उपस्थित राहण्यासाठी. तुम्हाला इथे पाहून आम्ही खूप खुश आहोत, अँकर म्हणाला. पण त्याचं बोलणं मध्येच तोडत रीटा म्हणाली, एक मिनिट, तुम्हाला काहीतरी गैरसमज होत आहे. मी सरोदे ग्रुप ऑफ कंपनीचीच सीईओ नाही, तर मी त्या कंपनीची पीए आहे आणि मी हे अवॉर्ड त्यांच्या वतीने स्वीकारत आहे. तिने बोलताना एक कटाक्ष प्रिया बसली होती तिच्याकडे टाकला. हो, सो सॉरी मिस रीटा, आम्ही त्यांना कधीच पाहिलं नाही, त्यामुळे त्यामुळे मला थोडासा गैरसमज झाला. प्लीज, म्हणत त्याने अवॉर्ड तिच्यासमोर केला. तसं तिने परत एकदा तिच्याकडे पाहिलं. तसं प्रियाने तिला डोळ्यानेच संमती दिली आणि रिटर्न अवॉर्ड एक्सेप्ट केलं आणि तिच्या जागेवर येऊन बसली. तिच्या सोबत निहाल ही होता. अवॉर्ड शो संपला तसे सगळे बाहेर हॉटेलमध्ये जेवण करून घरी परत आले. सगळ्यांची डिस्कशन झाल्यानंतर त्यांच्या कंपनीला अवॉर्ड मिळाल्यामुळे त्यांनी एक मोठी पार्टी आयोजित करण्याचा निर्णय घेतला. याबरोबर डिस्कशन झाल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या रूममध्ये आराम करण्यासाठी निघून गेले. युवराज ही फ्रेश होऊन बसला होता की त्याचा फोन रिंग झाली. स्क्रीनवर उर्वी नाव फ्लॅश होत होतं. त्याने पटकन तिचा फोन उचलला आणि गॅलरीमध्ये बोलण्यासाठी गेला. हॅलो उर्वी, हा बोल. युवराज, तिकडे गेलास आणि विसरून गेला. मी फोन मॅसेज करते त्याचाही काही रिप्लाय नाही. एका वीकमध्ये परत येतो म्हणून गेलास आणि आज 5 महिने झाले परत यायला नाहीस. मी काय समजायचं तुझ्या वागण्याचं? मी तुझी इथे वाट बघते. माझा काहीतरी विचार करायचा होतास, उर्वी तावातावाने बोलत होती. 1 मिनिट उर्वी, तू हे काय बोलत आहेस? मी तुझा बॉयफ्रेंड किंवा तुझा नवरा नाही जे तू मला ऐकवत आहेस. आणि तसे मी तुला काही प्रॉमिस वगैरे केलं नव्हतं. मी येणार आहे ते आपल्या दोघांचीच गरज होती म्हणून आपण दोघे सोबत होतो आणि आता मला नाही वाटत की मी कधी परत तिकडे येऊ शकेल, युवराज स्पष्ट म्हणाला. युवराज, काय बोलत आहेस तू? आपण 3 वर्ष सोबत घालवली आहेत. मला तुझी गरज आहे. प्लीज परत येणारे उर्वी
काकुलत येऊन म्हणाली, "नाही उर्वी, आता मी नाही येऊ शकत. मी आत्ताच कुठे बिझनेस जॉईन केला आहे आणि परत तिकडे येऊन आणि तसेही आता माझं लग्न झाले आहे, त्यामुळे तू मला विसर." युवराज म्हणाला, "रिअली? लग्न आता? तुला कधीपासून लग्नामध्ये इंटरेस्ट यायला लागला? नात्यापासून धावणारा तू आणि आता तू नाती निभावणार? डोंट टेल मी की तू तिच्या प्रेमात पडला आहेस की?" ती म्हणाली, "मला माहीत नाही, पण मी ते सगळ्यांना माझी गरज आहे आणि प्रेमाबद्दल विचारशील तर मला त्याबद्दल काही खात्री नाही की मी तिच्यावर प्रेम करतो की दुसरी काही, पण एवढं मात्र सांगू शकतो की मला तिचा सहवास आवडतो." युवराज म्हणाला, "शेवटी फसवलंस ना या मुलीने तुला. तुझी तर यात काही चूक नाही. सवय असते श्रीमंत मुलांना बघून जाळ्यात ओढायची आणि बघ त्याच्यात यशस्वी झाली." उर्वी म्हणाली, "हे बघ, तुला तिच्याबद्दल काही एक माहिती नाही, त्यामुळे तुला तिच्याबद्दल काहीच बोलण्याचा हक्क नाही. समजलंस? तुझं झालं असेल तर ठेव फोन." युवराज रागात म्हणाला, "युवराज, प्लीज समजण्याचा प्रयत्न कर. मला तुझी गरज आहे. प्लीज परत ये. माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला कधी सांगितलं नाही, पण मी कधी तुझ्या प्रेमात पडले मला कळलंही नाही. पण जेव्हा तू मला सोडून गेला तेव्हा मात्र मला याची जाणीव झाली." उर्वी रडत म्हणाली, "मला माफ कर, पण माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीही फिलिंग नाहीत येत. त्यामुळे प्लीज मला परेशान करू नकोस. ठेव आता." म्हणत त्यांनी फोन कट करून टाकला आणि रागात गॅलरीवर एक पंच मारला. तिनं त्याचं सगळं बोलणं ऐकलं आणि बेडवर येऊन झोपली. काही वेळाने एवढं होऊनही विचार करत झोपेच्या अधीन झाला. लंडन. ती तिच्या रूममध्ये बसून एकटक त्याच्या फोटोकडे बघत होती. "नाही युवी, नाही. तो माझ्यासोबत असं करू शकत नाहीस. तुला माझी माहिती. मी तुझ्यावर किती प्रेम करते आणि तुला परत मिळवण्यासाठी काही करू शकते. अगदी काहीही. तो फक्त माझा आहेस, फक्त माझा." ती आक्रोश करत होती, पण डोळ्यात अंगार होता. तिने कोणाला तरी फोन केला आणि बोलून ठेवून दिला, "मी इथे युवी, तुला परत मिळवण्यासाठी आणि त्या प्रियाला कायमचंच तुझ्यापासून आयुष्यातून काढण्यासाठी." उर्वी युवराजला मिळवण्यासाठी काय करते पाहू नेक्स्ट पार्टमध्ये. तर चला, अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे लव्ह स्टोरी